धन्यवाद करतायत आणि न्यायाधीशांनी शिक्षेच्या सुनावणीस सुरुवात केलेली आहे, निकाल वाचनाला सुरुवात केलेली आहे। मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, अर्थात ज्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्या निकाल वाचनाला न्यायाधीशाने सुरुवात केलेली आहे। मात्र त्यापूर्वी जे सरकारी वकील आहेत त्यांनी काही महत्त्वाची आर्ग्युमेंट या ठिकाणी केलेली आहे। आरोपीने म्हणजे अर्थात आरोपीचं जे कुटुंब आहे ते देखील त्याच्या मदतीसाठी त्याच्या बचावासाठी पुढे आलेलं नाही, कारण याच्या अगोदर देखील त्यांनी अशाच पद्धतीने कृत्य केलेलं होतं, हे कुटुंबाला माहिती आहे। त्यामुळं आज देखील त्याचं कुटुंब या ठिकाणी पुढे आलेलं नाही, हे देखील सरकारी वकिलाने भक्कमपणे न्यायाधीशासमोर ठेवलेलं आहे आणि त्याला पाहता त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी देखील या ठिकाणी मागणी होतीये। त्याच्या बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं तरी देखील त्याला कुठलीही लाज अर्थात खूप ताटपणे तो कोर्टात देखील उभा आहे असं देखील सरकारी वकिलांनी न्यायाधीशासमोर सांगितलेलं आहे। जरी सुरुवातीलाच न्यायाधीशाने त्याला दोषी करार दिला असलं तरी अजून देखील त्याला कुठलीही लाज वाटत नाही। अर्थात वयाला पाहता त्यांनी पूर्णपणे हा सगळा प्लॅन करून अशा पद्धतीने कृत्य केलेलं आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं जे सरकारी वकील आहेत त्यांची या मुद्द्यावर ते ठाम आहेत की कठोरात कठोर अर्थात फाशीची शिक्षा या आरोपी भीमराव कांबळेला व्हावी यासाठीच हे सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। आता जर आपण बघितलं तर सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये जे आर्ग्युमेंट सुरू होतं की कोणती शिक्षा देण्यात यावी यावरून ते आता जवळजवळ संपलेलं आहे आणि न्यायाधीशाने शिक्षाला सुनावणीला सुरुवात केलेली आहे। न्यायाधीश अर्थात या सगळ्या मुद्द्यांवर नक्कीच विचार करतील शिक्षा सुनावताना, कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी हा संपूर्ण तपास केलेला आहे, वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज एव्हिडन्स म्हणून या ठिकाणी आहेत, 1200 पानांचा जो दोषारोप पत्र हे देखील पूर्णपणे कोर्टासमोर आहे। 55 पुरावे म्हणजे अर्थात जे रेकॉर्डवर आहेत ते देखील कोर्टासमोर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने हा संपूर्ण केस या ठिकाणी चाललेला होता आणि आज जेव्हा कोर्टाने सुरुवातीलाच या आरोपीला या थेट दोषी करार दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला विचारण्यात आलं की हा सगळं कृत्य जे तू केलेलं आहे त्याला पाहता तुला कोणती शिक्षा द्यावी तूच सांग, तेव्हा तो आरोपी अर्थात पुन्हा एकदा बनाव करतो आणि थेट न्यायाधीशासमोर सांगतो की मी कुठलाही असा कृत्य केलेलं नाही, मी त्या मुलीला खाऊ देण्यासाठी अर्थात गाठी शेव देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो, त्यानंतर त्या मुलीला घेऊन जाताना माझा पाय घसरला, मी पडलो आणि त्याच्यामध्ये त्या मुलीच्या डोक्याला दुखापत झाली, तेव्हा ती रडत होती, आरडाओरड करत होती आणि तिला मी समजवण्याचा प्रयत्न करत होतो। मग असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की जर समजत होता तर तू गोठ्यात का नेलं, हा देखील प्रश्न या ठिकाणी सरकारी वकिलांनी उपस्थित केलेला होता। जवळपास 39-40 मिनिटं त्या गोठ्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आलेली आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बरंच काही समोर आलेलं आहे, त्या चिमुकलीच्या शरीरावर जवळपास 18 वण होते, म्हणजे ज्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार झालं, तिचा गळा दाबण्यात आला, वेगवेगळे लैंगिक अत्याचार करण्यात आले, हे सगळं काही PM रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे आणि हे सगळे पुरावे पुन्हा एकदा सरकारी वकिलाने भक्कमपणे न्यायाधीशासमोर ठेवलेले होते आणि त्यानंतरच शिक्षा कोणती द्यावी यावरून आर्ग्युमेंटला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली होती। अर्थात आरोपीचा वकील त्यांना कशा पद्धतीने ही शिक्षा कमीत कमी होईल हे प्रयत्न करत होते, मात्र सरकारी वकील भक्कमपणे हे सगळे पुरावे ठेवत जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अर्थात फाशीचीच शिक्षा व्हावी अशी देखील मागणी या ठिकाणी सरकारी वकिलांकडून न्यायाधीशासमोर करण्यात आलेली आहे। आणि आत्ताचं सर्वात महत्त्वाचं ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे, अर्थात त्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे, कोर्ट वाचनाला सुरुवात केलेली आहे। नक्की याच्यामध्ये कोर्ट त्यांची बाजू अर्थात निकाल काय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जर आपण बघितलं तर पोलिसांनी ज्या जलद गतीने हा संपूर्ण तपास केलेला आहे, स्वतः संदीप सिंग गिल जे पुणे ग्रामीणचे SP आहेत ते देखील या संपूर्ण केसवर बारीकीने काम करत होते। जेव्हा हा संपूर्ण रिक्रिएशन देखील करण्यात आलं, ते रात्री उशिरा पहाटेच्या वेळी त्या नसरापूर गावामध्ये जाऊन स्वतः संदीप सिंग गिल SP जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते, हा संपूर्ण रिक्रिएशन त्या ठिकाणी केलेला होता। तेव्हा त्या आरोपीला देखील त्या स्पॉटवर घेऊन जाऊन ज्या पद्धतीने हा गुन्हा घडला तो त्या ठिकाणी
बनाव म्हणजे अर्थात हा सगळा प्लॅन त्या ठिकाणी रिक्रिएट करण्यात आलेला होता. हे सगळे काही एव्हिडन्स कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेले आहेत आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर राज्यातील सर्वात जलद गतीने चालणारा हा फास्ट ट्रॅक कोर्टवरचा कदाचित आज निकाल म्हणावा लागेल, ज्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात 1 मे महाराष्ट्र दिनी हा सगळा कृत्य त्या ठिकाणी घडलेला होता आणि त्याच्यावरून आपण बघितलं की पुण्यामध्ये ज्या पद्धतीने लोक, सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलेली होती. या मुलीला, या 3.5 वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी रस्ता रोको झाला होता. त्याचे पालक देखील त्या ठिकाणी होते. मात्र आज जेव्हा हा निकाल सुनावला जातोय त्या मुली चिमुकलीचे आई वडील, त्याचे इतर नातेवाईक आणि लोक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अनेकांनी लोकांचं म्हणणं होतं की तेव्हा आमच्या सुप्रूत करा, याला आम्हीच शिक्षा देऊ. मात्र हा सगळा न्यायव्यवस्थेचा भाग आहे, त्यामुळं अशा पद्धतीने हे खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालला. खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील बारीक लक्ष या संपूर्ण खटल्यावर होतं, या संपूर्ण गुन्ह्यावर होतं. सातत्याने ते देखील अपडेट घेत होते. समाजाकडून, लोकांकडून नाराजगी व्यक्त होत होती. 3.5 वर्षाची चिमुकली, तिला तुम्ही खाऊ देण्यासाठी फसवून नेता आणि पूर्ण प्लॅन अर्थात या भीमराव कांबळे या आरोपीने त्याच्या डोक्यात ठेवलेलं होतं. कोर्टासमोर देखील वकिलांनी सांगितलेलं आहे, कुठलाही आरोपी गुन्हा करायच्या अगोदर 4 वेळा विचार करतो. अर्थात त्याच्या डोक्यामध्ये पूर्ण प्लॅनिंग असते. जेव्हा एखाद्या मुलीला तो तिथून नेतो, अर्थात पुढे काय करायचंय त्याच्या डोक्यात हे सगळं प्लॅनिंग होतं. मात्र धडधडीत तो कोर्टासमोर आज पुन्हा एकदा जेव्हा कोर्टाने त्याला विचारलं की तुला काय शिक्षा द्यावी, तेव्हा सुद्धा तो खोटं बोलत होता, मी असं केलंच नाही. पुन्हा एकदा तो अशा पद्धतीने बनाव करतोय. एवढंच काय तर सर्वात महत्वाचं म्हणजे या भीमराव कांबळेच्या कुटुंबीय, त्याची बायको असेल, त्याचे मुलं असतील, ते देखील त्याचा बचाव करण्यासाठी किंबहुना त्याला काय सुरू आहे कोर्टामध्ये हे पाहण्यासाठी सुद्धा बरोबर आहे. आलेले आणि ती नाहीत. प्रतिक्रिया आपण पाहिलेली होती. कोणत्याही प्रकारे त्याचं कुटुंब त्याच्या पाठीशी उभं राहिलेलं नाही, हे देखील आपण पाहिलेलं होतं. कोर्टानं शिक्षा सुनावण्यास सुरुवात केलेली आहे. या संपूर्ण निकालाकडे आपलं लक्ष असेल. बातमीवर कायम असू. बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबतो.